बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री विजय जंगम लिखित कथा चैनी पांडा. वाघापूर एक छोटंसं गाव, डोंगर पायथ्याला वसलेलं. गावात शेतकरी लोकांचा भरणा जास्त. गावाचा भौगोलिक परिसर आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त. गावाच्या मधोमध एक चौक. या चौकात सकाळपासून एक बैलगाडी सजवायचं काम जोरात सुरू होतं. रंगीबेरंगी वारनेसानं गाडी झकास रंगवली जात होती. गाडीच्या शिवलाटाला लाकडी घोडी लावून ती उभी केली होती. तिच्या पुढच्या बावकाला केळीचे 2 खुंट केळीच्या घडांसह बांधून ठेवले होते. तेवढ्यात काळं नाम्या गाडीच्या पुढ्यात आलं. सगळी गाडी त्यानं निरकून बघितली. बास करा रे आता, झालं एवढं पुरं झालं. गाडी सजवायची बंद झाली. चौकातच एका बाजूला असल्या विठ्ठल रुक्मिणी देवळाच्या मागणं माणसांचा एक घोळका वाजत गाजत येत असलेला दिसला. घोळक्याच्या सगळ्यात मोहरं चैनी पांडा झोकात डुलत डुलत चालला होता. आज त्याचा पोशाख नेहमीपेक्षा फारच वेगळा होता. अंगावर पांढरी धोट कापडं, गुळगुळीत केलेली दाढी, डोक्यावर कोचीची तिरपी टोपी, कपाळावर अबीर बुक्क्यांचा ठळठळीत टिळा, गळ्यातून मुद्दाम बाहेर काढलेली तुळशीची माळ. गड्याचा सगळंच न्यारं ढंग दिसत होतं. माणसांचा घोळका वाजत गाजत सजवलेल्या गाडीजवळ येऊन थांबला. वाजंत्र्यांनी वाजा बंद केलं. दत्तूनानानं आपली 2 मानदेशी अंडील खोंड गाडीला जुंपून तयार ठेवली होती. डाव्या खांद्यावर कातडी चाबूक घेऊन तो उगीचच इकडून तिकडे मिरवत होता. वायापूरचा तो मोठा लाट चौक बाया माणसाने फुलून गेला होता. गावातील बारकी चिरकी पोरं सगळीकडे हुंदड्या घालायला लागली होती. सरपंच सुबराव दादानं डोळ्यानं खुणावतात चैनी पांडा गाडीजवळ गेला. गाडीच्या ढकलीवर पाय ठेवून बावकाळाचा आधार घेत तो गाडीत चढला. केळीच्या 2 खुंटामधोमध जाऊन हात जोडून उभा राहिला. माझ्या आया बहिणींनो आणि भावांनो, आज आपल्या गावात सोन्याचा दिसू गावलाय. आपल्या पांडू मामानं आजपासनं दारू कायमची सोडली आहे. आमच्या समक्ष पांडुरंगाची शपथ घेऊन त्यानं गळ्यात तुळशीची माळ घातली आहे. म्हणून आम्ही साऱ्या गावाच्या साक्षीनं त्याची मिरवणूक काढतोय. सरपंचानं माईकवरून असं साधवल्यावर वाजंत्र्यांनी वाजा वाजवायला सुरुवात केली. दत्तूनाना बैलाचं कासरं हातात धरून गाडीत बसला. लोकांची पांगापांग झाली. पांडूमामाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक वाघापूरच्या गल्लीबोळातनं फिरायला लागली. वाघापूर आकारानं तसं फारच लहान खेडेगाव. पांडूमामा त्या गावात राहायचा. गुलाहौशी पांडूमामा काहीच कामधंदा करायचा नाही. ना घरादाराची तमा, ना बायका पोरांची फिकीर. फुकट चंबू बाबूराव बायकोच्या जीवावर उड्या मारायचा. खाना पिना और मजा करना, या पट्टीतला पांडूमामा. खायला कार आणि धरणीला भार, या त्याच्या गुणामुळं गावातली सगळी लोक त्याला चैनी पांडा म्हणायची. चैनी पांडाचं गावात एक इरसाळ टोळकं होतं. सगळ्या ठग्या लोकांचा भरणा होता त्यात. हे टोळकं गावाला येन केन प्रकारे पिडायचं. कोणाच्या खोरड्यात कोंबडं राहायचं नाही. हातात तोंडाला आलेलं पीक शेतात दिसायचं नाही. दारूच्या भट्टीवर फुकटात दारू ढोसून या टोळक्याची गावात दमबाजी चालायची. गावात कुठं भांडण तंटा जुंपला असला की हे टोळकं तिथं न बोलवता हजर. गाड्या लावून मजा बघत बसायचं. एवढं सगळं झालं तरी गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध कोण तक्रार करायचं नाही. एवढी दहशत त्यांची गावात. या उपटसुंब्यांच्या जाचाला सगळं गाव वैतागलं होतं. दिवसेंदिवस त्यांची दहशत अजीर्ण व्हायला लागली होती. चैनी पांडाच्या घरात तर रोज बोंबाबोंब.
हा पट्ट्या रोज रात्री उशिरा तर होऊन घराकडे यायचा. बायको घराचं दार उघडणं झाली की दारात उभं राहून ठो ठो बोंबलायचा. नंगे से खुदा भी डरता है. बायकोनं दार उघडलं की हा सरळ घरात शिरायचा. टोपलीत असेल तेवढं मागचा पुढचा विचार न करता हदडायचा आणि घरातल्या सगळ्यांची उद्धारणी करीत खालवर घालून ताणून द्यायचा. एके दिवशी पांडाच्या बायकोनं टोपलीत भाकरीचा तुकडाच ठेवला नाही. पांडानं सगळं घर डोक्यावर घेतलं. हाय दोष घातला. बिचारा बायकोला मरेस्तोवर मार खावा लागला. पुन्हा स्वयंपाक करून दिला तेव्हा तो राक्षस थंड झाला. एके दिवशी भल्या सकाळी नेहमीप्रमाणे चैनी पांडा घराबाहेर पडला. जरासा पुढे गेल्यावर आयता सरपंचाच्या तडाख्यात सापडला. सरपंचाला बघून न बघितल्यासारखंच करीत तो तसाच पुढे जायला लागला. पांडू मामा, सरपंचानं हाक दिली. ऐकून न ऐकल्यासारखंच करीत हिंगाळ मुसका पांडा तसाच तरातरा पुढे जायला लागला. अहो चैनी पांडा, सरपंचानं पुन्हा आवाज दिला. कोण? सरपंच काय? अरे हो, ऐकायलाच आलं नाही बघा. तुमचा निर्णय झाला ना? सरपंचाने चैनी पांडाला आठवण करून दिली. सरपंच साहेब, एक ये बायको सोडायला लागेल. आई, पांडू मामा, तसला टेंबा माझ्यामुळं उगीच मिरवायचा नाही. गप गुमान उद्या गळ्यात माळ घालून घ्यायची, नाहीतर. सरपंचानं जरा हग्या दम भरल्यावर मग पांडा जरा नीट गोल रुळावर आला आणि नरमाईनं बोलायला लागला. त्याचं काय आहे सरपंच, मला माझ्या बायकोचा बी विचार घ्यावा लागेल. आणि आणखी कसं झालंय, मी सारखं दारूच्या नसत असला त्यांना बघायची सवय झाली ना, त्यांची बी गुची व्हायला ना ग. पांडू मामा, आता शुद्धीत आहेच ना? हे बरळणं बंद करा. उद्या सकाळी लवकर इथं देवळामोरं या. गप गुमान यायचं, बाकीचं पुन्हा बघू. हा, सुटा आता. धोतराची भाळ मारला चैनी पांडा पाय वडत वडत निघून गेला. दुसऱ्या दिवशीची सकाळ. 3-4 पोरं चैनी पांडाची वाट बघत देवळामोरं उभा असलेली. तेवढ्यात कमरेला पट्ट्यापट्ट्यांची लांडी चड्डी उघडा बंब चैनी पांडा तिथं आला. पोरांनी त्याला अच्छात उचलला आणि देवळामोरच्या मोठ्या दगडी शिळेवर नेऊन बसविला. शेजारी 4-5 पानके तयारच होते. एका पाठोपाठ एक जणानं पांडाला डोईवरनं 5 घागरींचा अभिषेक घातला. एका झटक्यात त्याला हवा तसा सजवून वाजत गाजत चौकात आणला. आता त्याच चैनी पांडाची वाघापुरातनं मिरवणूक चालू होती. चैनी पांडाच्या गळ्यात विठ्ठलाची माळ घालून 15 दिवस तर नक्कीच झालं होतं. या 15 दिवसात पांडाच्यात बी चांगलाच बदल झाला होता. पांडा रोज सकाळी ओढ्यावर आंघोळ करून यायचा. गळ्यात टाळ अडकवून उड्यावर उड्या मारायचा. घरात आणि बाहेरसुद्धा सारखं देवाचंच काय बाय बोलायचा. हे सगळं बघून बायको धुरपाचं तोंड गाडग्यावानी मोठं व्हायचं. तो बोलताना शेजारणी पाजारणीजवळ आपल्या नवऱ्याचं चळचळून पाणी सुटायचं. वाया गेलेल्या आपल्या नवऱ्याला चांगली बुद्धी दिली म्हणून 2 हात जोडून विठोबाच्या सारखी पाया पडायची ती. थोड्या दिवसात पांडाला कुठल्या भूतानं झपाटलं का कुठल्या चांडाळाची त्याला दृष्ट लागली काय समजलंच नाही. गेल्या 4 दिवसापासून पांडाचं सगळं चलिंत्रच बिघडून गेलं होतं. त्याचं जेवणात लक्ष नव्हतं. 4-4 दिवस तो आंघोळ करीन असा झाला. गावातनं भुंड्या कपाळानंच आपल्याच तंद्रीत फिरत होता. आत्ता तो देवळात बी जात नव्हता. लोकांच्या नजरा चुकवून घरात लपून बसायचा. घरातही कुणाशी जादा बोलायचा नाही. माळीतल्या अंधारात घुंगरू बसायचा असंच काही. दिवस गेल्यावर एके संध्याकाळी धुरपा त्याच्या अंतरुणावर गेली. तिला बघितल्यावर गड्यानं भिताडाकडे तोंड फिरवलं. वय व काय बरं वाटत नाही काय? धुरपानं हळूवार गोंजरायचा प्रयत्न केला, पण गड्याचं हू नाही का चू नाही. अहो, मी काय म्हणते, बरं नाही काय तुम्हाला?
तसं काय नाही म्हणा, जरा कसं नुसंच वाटतंय. तोंडावर घेतलेल्या पांघरुणातूनच पांडा बोलला. मग शेतातनं फिरून या ना, तेवढंच बरं वाटेल. धुरपानं उपाय सुचविला. अगे तसलं कसं नुसतं नव्ह. पांडानं लगेच उत्तर दिलं. मग काय दारू प्यावीशी वाटते का भेलकंड चालावंसं वाटतंय? धुरपानं मुद्द्यालाच हात घातला. दारूचं नाव निघताच पांडानं तोंडावरचं पांघरून फेकून दिलं. त्याचा चेहरा जरा फुलासारखा फुलला. अरे माझा नवरा सुधारला म्हणून मी खुशीत गाजरं खात होती की, पण जित्त्याची खोड नेल्याशिवाय मोडत नाही हेच खरं आहे. धुरपानं रात्रीचाच घरात गहीवर मांडला. पुन्हा तोंडावर पांघरून घेऊन पांडा पुन्हा पांघरुणात गुडपासला. पांडा घर कोंबडा झाला होता. त्या 4 दिवसात त्याचं टोळकं वरचे वर घरी यायला लागलं होतं. त्यांच्यात सारखी काहीतरी खलबत चालली होती, पण काही इलाज चालत नव्हता. सगळ्या गावानं पांडाच्या पायाला चांगला करकचून पायकूट घातला होता. त्यामुळं कुठं हलणे की बातच नव्हती. एके दिवशी टोळक्याचा म्होरक्या भंगड शामू दुपार गाठून पांडाजवळ आला. त्यानं घरात डोकावून बघितलं. सोप्यातच पांडा घोंगड्यावर पालता झोपला होता. त्याच्याजवळ जाऊन शामूनं त्याला गदागदा हलवलं. पांडा चटकन उठून बसला. तू आहेस वये? दुपारचं येणं केल्यास? कसलं नाटक चालवलं ये? पहिल्यांदा ती गळ्यातली बैदा काढून फेकून दे बघू. लय झाली तुझी बुवाबाजी. शामूनं पांडाची कान उघडणीच केली. लाता खायच्या आहेत काही? देवळासमोर तुडवून मारतील. यातून सुटका करायची असेल तर काहीतरी वेगळीच इगत शोधावी लागेल. पांडानं मार्ग सांगितला. इगत शोधत बसा तवर इकडं जीव चालला आमचा. तुझ्यासमोर डोकं आपटून काय बी उपयोग नाही. पालत्या घड्यावर पाणी. आता एकटंच टाळ वाजवीत बसा. मी आपला चाललो बघ. शामू वैतागून बोलला आणि पाय झाडत घरातनं बाहेर पडला. अशी सारखी त्यांच्यात खटकाखटकी व्हायची. सगळीच बावचाळ्यासारखी करीत होती. त्यांचा सगळ्यांचा म्होरक्याच जाम अडकून पडला होता. पांडा तर पार घायगुतीला आला होता. कशा जीवच लागत नव्हता त्याचा. पोटात नुसती घालमेल सुरू होती. गळ्यातल्या माळ्याकडं त्याचा सारखा रागानं हात जात होता, पण तोच हात झटक्यात मागं खेचला जायचा. या सगळ्या गदारोळात शिमग्याचा सण कवा आला समजलंच नाही. शिमग्याच्या सणापरास वाघापुरात धुलवडीचा धुळा लई भारी उडायचा. चैनी पांडाचं टोळकं दिवसभर गावातनं अंतराळीत चालायचं. हवेतनं तरंगत सावकाश जमिनीवर उतरायचं. दिवसभर ना जेवणाची शुद्ध ना अंगावरच्या कपड्याची फिकीर. उन्हा तानाचं ते बेशुद्ध टोळकं चौकात नुसता धुडघूस घालायचं. बघ्या लोकांचे दिवसभर चंगळ व्हायचे. त्या टोळक्याला गावातलं कुणीही थोपवत नसायचं. धुलवडीचा दिवस नव्हा. या दिवशीच्या सगळ्या नंग्या नाचाला मुभाच असायची नव्हा. पण ह्या वर्षी सगळी सामसुमच होती. चौक सुना दिसत होता. कित्येक वर्षात चौकाला अशी अवकाळ आली नव्हती. ही परंपरा खंडित व्हायला नको म्हणून पांडाला पटवायचा बराच प्रयत्न झाला. मात्र सगळं मुसळकेरातच गेलं. यावर्षी शिमग्या दिवशी उन्हाळी पाऊस धाड कोसळला. वाघापूरचा गाव ओढा पाण्यानं तुडुंब भरून व्हायला लागला. पावसाळ्यात असा काठोकाठ भरून तो व्हायला नव्हता. गाव ओढ्याच्या काठावर संगमेश्वराचं एक मंदिर होतं. मंदिराच्या पायथ्यालाच ओढ्यात एक खोल डोह होता. तो डोह संगोबाचा डोह म्हणून ओळखला जात होता. त्या डोहात चांगलं 2 पुरुष पाणी साचायचं. काठावर असल्या उंच खडकावरून लोक त्या डोहात उड्या मारत असत. मनसोक्त डोहात डुंबत असत. नेहमीप्रमाणे चैनी पांडा धुळवडी दिवशी संगोबाच्या डोहावर अंघोळला गेला. ओढा काठोकाठ भरून वेगानं वाहत होता. गडूळ झार पाणी उड्या मारत ओढ्यातनं पळत होतं. पांडानं कपडे काढले, ते खडकावर ठेवले. खडकावरनं डोहात उडी मारली.
पाण्याच्या खालून दाबानं पांडाच्या गळ्यातील विठ्ठलाची माळ त्याच्या मुंडक्यातून बाहेर पडून सरळ पाण्यावर तरंगायला लागली. तरंगत तरंगत वाहत्या पाण्याच्या धारेला लागली. आलं देवाजीच्या मना. पांडा झटकन पाण्याबाहेर आला. त्याला एवढं हलकं हलकं वाटत होतं की त्यानं भरभर अंगावर कपडं चढवली. ओटीला लागल्या माळ्याकडे पाहून त्याचे दोन्ही हात आपोआप जोडले गेले. मला माफ कर. मी तुला माझ्या गळ्यातून काढून टाकली नाही. मीच तुझ्या लायकीचा नव्हतो म्हणून तूच मला सोडवलंस. हे फार चांगलं झालं. माझी कुचंबना आणि मुस्कुटदाबी तुझ्या लक्षात आली. आणि खरं सांगतो, मलाही तुझं ओझंच झालं होतं. मलाही असलं गळचेपी बंधन नको होतं. मला क्षमा कर. वाहत चाललेल्या माळला त्यानं पुन्हा पुन्हा हात जोडलं आणि दारूच्या भट्टीकडे अशी धूम ठोकली. आसपासची लोक बघतच राहिली. जित्याची खोड. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.